मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजातील नागरिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपला लढा सुरू केला आहे. आज भोकरदन तालुक्यातील मराठा महिलांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. या महिला सदस्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली. खरं म्हणलं तर जरांगे दादा एवढे समाजासाठी, आपल्या सगळ्या मराठा समाजासाठी एवढे कष्ट घेत आहेत, रात्रंदिवस एक करतायत. मग आपलं पण काही समाजासाठी देणं आहे. यामुळे आपण मराठा आरक्षणासाठी भोकरदन तालुक्यातील आव्हाना ग्रामपंचायत सदस्य पदाचा मी राजीनामा देत आहे. माझं नाव गीता प्रमोद गावंडे आहे. मराठा आरक्षणासाठी हो, ग्रामपंचायत मधून मला लेटर आले होते, नोटीस आली होती की तुम्ही नमुन्यामध्ये भरून द्या. आपण नमुन्यामध्ये भरून दिलेलं आहे. इतर सदस्यांना मला हेच म्हणायचं की आपण सगळेजण संघटित होऊन आपण सगळे समाजाच्या याच्यासाठी, जसे शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये मराठा समाजासाठी हो आणि इतर याच्यासाठी पण खूप उठाव हे केला होता, तसे जरांगे दादा आपल्याला म्हणजे खूप आपल्या समाजासाठी हे करतात. तसं आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन या समाजासाठी आपण काहीतरी एकत्र राहिलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. टेंडरच्या कंडिशन उद्धव ठाकरे यांनी लावल्या. कधी अडवणूक, कधी आंदोलन, कधी मोर्चा मुंबईत, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली आहे. पुढे शेलार काय म्हणाले ऐकूया. अदानीला हे टेंडर लागण्यासाठी टेंडर काढलं कोणी? उद्धवजी. या टेंडरच्या कंडिशन अंतिम फायनल केल्या कोणी? उद्धवजी. अदानी सिलेक्ट व्हावा म्हणून अशा पद्धतीच्या विशेष टेंडरमधल्या अटी शर्ती टाकल्या कोणी? उद्धवजींनी. अदानीला टेंडर मिळालं ते उद्धवजींनी काढलेल्या टेंडरमुळे. त्यामुळेच मुंबईभर आणि राज्यभर खूप विस्तृत चर्चा आहे. अडवणूक, आंदोलन, कधी मोर्चा. अडवणूक, आंदोलन, कधी मोर्चा. मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा. मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा. धारावीतून निकालेंगे मातोश्री 2 का खर्चा. या धारावीतून मातोश्री 2 चा खर्चा काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणुकी धंदा आहे. 500 फुटाची घरावी होती तर उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेला एक टेंडरमध्ये अट घालायची होती, तेव्हा का नाही घातलीत आपण? आज तुम्हाला उपरती का झाली? मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उबाटा, आणि त्यामुळे हा यांच्या पोटदुखीचा कार्यक्रम आहे. कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना भर कार्यक्रमात झापला. खराब रस्त्याची कामे पूर्ण का झाली नाहीत, लवकरात लवकर मंजूर कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळेस त्यांनी दिल्या. ज्यावेळा अशा लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होतं त्यावेळा शेवटी या भाषेत त्यांना बोलावं लागतं. आता मी काय वाईट काय बोललेलो नाही. मी फक्त म्हणालो की तुम्हाला आयुक्त होण्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर होण्यामध्ये, तुम्ही लक्ष काय देत नाही फोन केल्यानंतर सुद्धा. आज मोठी बातमी एका दैनिकात आलेली आहे, तेव्हा आपली किती बदनामी होती. मी पालकमंत्री होऊन 2 महिने 7 दिवस झालेले आहेत. या 2 महिने 7 दिवसात काय काय केलेलं आहे मी सांगितलेलं आहे. आता ह्यामध्ये 100 कोटीचं रस्त्याचं टेंडर निघून किती दिवस झाले, ती वर्क ऑर्डर देण्यामध्ये पासून किती दिवस, म्हणजे दिवाळीच्या आधीपासून चाललेलं आहे. तरीसुद्धा प्रशासक म्हणून त्यांचं जबाबदारी आहे ना, त्यानंतर ती दिली जात नाही. आज तर सांगितलं की काहीतरी कशाची वाट बघतात म्हणून आज पेपर आले. ते असं हे बरोबर नाही ना, बदनामी होणारी आणि मंत्र्याची बदनामी हे बरोबर नाही, म्हणून आम्हाला बोलावं लागलं. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस. देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान.
अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर, पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें। अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, काउंटी रोड, नागपुर। चोरडिया बिल्डर्स यांनी चोरीचा व बेनामी पैसा पीएपी प्रकल्पासाठी वापरला आहे, याचा हिशोब उद्धव ठाकरेंनी द्यावा, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे। उद्धव ठाकरे सेना, ठाकरे सरकार और मुंबई महापालिका ने जो मार्च 2022 में पीएपी घोटाला किया, उसका सीधा कनेक्शन अभी इंडिया बुल्स के घोटाले से है। इंडिया बुल्स ने घोटाले किया, पैलेस रॉयल ये परेल के प्रकल्प द्वारा उन्होंने हजारों कोटि रुपए गबन किए, साइफन किए, और ये चोरी का पैसा चोरडिया बिल्डर्स के पास आया। चोरडिया बिल्डर्स ने मुंबई महापालिका के पीएपी के प्रकल्प में यह पैसे की जमीनें ली है, 20,000 करोड़ का घोटाला किया है। मैंने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी से प्रार्थना की है इस घोटाले की जांच हो। उद्धव ठाकरे साहब आज धारावी के संदर्भ में प्रदर्शन करने जा रहे हैं, सड़क पर आना पड़ा। तो उद्धव ठाकरे साहब, आपने जब आप सरकार में थे तब गरीबों को मुफ्त में घर देने का, प्रकल्पग्रस्तों को 35,000 घरों का कॉन्ट्रैक्ट में 20,000 करोड़ का जो घोटाला किया, उसका जवाब दीजिए। अब इसमें आपको पैसे नहीं मिले, इसके लिए सड़क पर आए हो आप 3 साल मुख्यमंत्री थे, क्या किया धारावी का? सिर्फ पैसे की लेन देन। कितनी बार आपकी अदानी साहब से मीटिंगें हुई थी धारावी प्रकल्प और अन्य प्रकल्प के लिए? जरा वो भी तो जानकारी दीजिए लोगों को। मैं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी से प्रार्थना करता हूं कि मुंबई के पीएपी प्रकल्प में 20,000 करोड़ के घोटाले ये उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में हुए हैं, उसकी जांच के आदेश दें। ऐसा है, गरीब झोपड़पट्टी वासियों को मुफ्त में घर देने के नाम से उद्धव ठाकरे ने 35,000 पीएपी घर का कॉन्ट्रैक्ट दिया, 20,000 करोड़ की लूट। वो घोटाला हमने उजागर किया है, उसमें इंडिया बुल्स और बाकी बेनामी पैसे लगे हैं। ये सब मैं सोमवार को मुंबई पुलिस कमिश्नर के दफ्तर में जाऊंगा, एविडेंस देने वाला हूं। उद्धव ठाकरे पहले ये जवाब दे कि 35,000 घरों का 20,000 करोड़ का घोटाले का हिसाब दो। और धारावी के लिए आपने क्या किया? आपने अदानी जी के साथ में कितनी मीटिंगें की? धारावी प्रकल्प के लिए की और प्रकल्प के लिए की, या फिर पीएपी में जैसे माल मिला यहां पर कितना माल कैसा मिलेगा, मातोश्री 3 का निर्माण कैसे कर सकेंगे, इसकी चर्चा करने के लिए की। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात राजकीय वाद वाढलेला असताना यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नाही, यावेळेला अनेक वेळा मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे। वास्तविक हे वाद टाळले पाहिजे होते अशी भूमिका आम्ही अनेक वेळा भुजबळ साहेबांना बोलून दाखवली होती। तर भुजबळ साहेबांनी परवा भाषणामध्ये सांगितलं की बाबा मी 2 महिने गप्पच होतो, मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया केली नव्हती। परंतु ज्या वेळा अशा विध्वंसक चालू झाल्या गोष्टी, त्यामुळं मला बोलावं लागलं। तर माझी सुद्धा दोघांना विनंती आहे, असं बोलल्यामुळं दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होते, त्यांनी कृपया हे टाळलं तर बरं होईल। पनवेलमधील कळंबोलीत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा मेळावा पनवेलमधील शरद पवार गटाचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीतील न्यू इंग्लिश स्कूल मैदानात घेण्यात येणार असून या स्वाभिमान मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच अमोल कोल्हेसह इतर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे।
या स्वाभिमान मेळाव्याला शरद पवार हे संध्याकाळी 6च्या दरम्यान उपस्थित राहून कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार गटाचे मिठाप्रमाणे जागणारे कार्यकर्ते असा मिठाच्या रांगोळीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला आहे. 200 किलो मिठाच्या माध्यमातून ही आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. शरद पवार साहेब कलंबोली येथे संध्याकाळी 6 वाजता येणार आहेत. घड्याळ तेच, वेळ तेच, मालक पण तेच, हा आम्ही नारा दिलाय. पनवेलमधील बऱ्याचशा नागरी सुविधांवर, विशेषतः शेतकऱ्यांच्या नैना प्रकल्पाच्या विषयी साहेबांना आम्ही कल्पना दिलेली आहे. पनवेलला भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुद्धा साहेबांना आम्ही नजरेत आणून दिलेला आहे. नंतर ह्या माथाडी कामगारांना दिलेल्या 83-84 साली दिलेल्या सिडकोनी घराच्या बाबतीत मोडकळी चाललेल्या आहेत, तर त्या रिन्युएशनच्या बाबतीत साहेबांच्या आम्ही नजरेत आणलेले आहेत. असं माथाडींचे प्रश्न आहेत, स्टील मार्केटचा प्रश्न आहे, बरेचसे अशा नागरी सुविधांच्या प्रश्नाच्या बाबतीत साहेबांच्या नजरेत आणून दिलेले आहे. आणि साहेब म्हणाले मी पनवेलला येतो आणि तुमच्या त्या नागरिकांच्या समस्या बघतो आणि त्याच्यातून तोडगा कसा काढायचा ते मी पाहतो. त्याच्यासाठी शरद पवार साहेब आज संध्याकाळी 6 वाजता कलंबोली येथे येणार आहेत. एक स्वाभिमान मेळावा आमचा आहे आणि त्याच्यात आम्हाला कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना दर्शवायचा आहे का हा मिठासारखे जागणारे आमचे कार्यकर्ते आहेत. हा या मिठाच्या रांगोळीतून आमचा उद्देश आहे. सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे. हर परिवार की पसंद कृष्णा मेंस. कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे. तो देर किस बात की, शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. Our contact 8668792352 9801980100. गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा, बेलगाव, उमरेडमध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध. उमरेड नागपूर हायवे टच लेआउट. फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या. प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार. कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर. आमची वैशिष्ट्ये: भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाएं. बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध. 100% सुरक्षित गुंतवणूक. सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा. संपर्क करा